विरारमधून. विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंवर करण्यात आलेला आहे. विरार पूर्व भागातील विवांत नावाच्या हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं. 3 ते 4 तास घेरलं. तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यावेळी त्यांच्याकडे डायरी, पैशांचं पॉकेट सापडल्याचा आरोप बवियाच्या कार्यकर्त्यांनी केला. दोन्ही कार्यकर्ते म्हणजे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, भाजपचे पण आणि बवियाचे, आमने-सामने आल्यानं राडा झाला. जितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर गंभीर आरोप केलेत. विनोद तावडे, राजन नाईक हे तिथे उमेदवार आहेत भाजपचे. हे बॅगेत 5 कोटी रुपये घेऊन आले आणि त्यांच्या डायरीमध्ये 5 कोटी रुपयांची नोंद असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. विरारमधील विवांत हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बवियाने केला. मात्र तावडेंनी पैसे वाटपाचे आरोप सगळे फेटाळले. दरम्यान विराटच्या रोकड प्रकरणाची आता निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. रोकड प्रकरणी विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला आहे. यासोबतच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा निवडणूक आयोगाच्या पथकानं दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाची निवडणूक आयोगाच्या पथकानं गंभीर दखल घेतलेली आहे. घटना घडल्यानंतर निवडणूक आयोगाचं भरारी पथक दाखल झालं होतं. तुळींज पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 FIR लॉन्च झालेले आहेत की ज्यामध्ये एकामध्ये 48 तासाच्या आत एखादा दुसऱ्या उमेदवाराच्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही, त्याचबरोबर प्रचार करू शकत नाही. त्या अनुषंगाने एक FIR दाखल झालेली आहे. आणि दुसरी FIR मध्ये जे काही मालमत्ता पैसे या ठिकाणी मिळाले त्या अनुषंगाने दुसरी FIR दाखल करण्यात आलेली आहे. राजन नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने तपास देखील सुरू आहे. अशी कोणती तक्रार आमच्याकडे आलेली नाही आहे. अशी तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही नक्कीच गुन्हा नोंदवू. आम्ही वेळेत इथं 5 मिनिटांमध्ये आम्ही इथं पोहोचलो होतो, तेव्हा सिच्युएशन पूर्ण नियंत्रणामध्ये होती. तरी देखील कोणाची तक्रार असल्यास आम्ही नक्कीच त्यावर कारवाई करू.